कोरेगाव तालुक्याअंतर्गत तालुक्याची पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून आवश्यक ते उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सध्या 49 ग्रामपंचायतीमध्ये टंचाई घोषित करण्यात आलेली आहे. 23 ग्रामपंचायतीमध्ये टँकर सुरू आहेत. तसेच टँकर व अधिग्रहणाकरता 7 फिडिंग पॉईंट ॲक्वायर करण्यात आलेले आहेत. तसेच 10 गावांचे प्रस्ताव अजून 10 गावामध्ये टंचाई घोषित करण्यासाठी प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आलेले आहेत. आणि 23 ग्रामपंचायतमध्ये विंधन विहीर त्या विंधन विहिरीकरता 23 ग्रामपंचायत गावं आणि वाड्यांची निवड केलेली आहे. तसेच आपल्या टंचाई आराखडा पण आपला मंजूर करण्यात आलेला आहे. जूनपर्यंत टंचाई आराखडा सादर करण्यात आला आहे. टंचाई आराखड्यामध्ये जे मंजूर असलेले नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती ते कवडेवाडी गावामध्ये आपलं काम मंजूर होतं. ते काम प्रगतीत आहे. तसेच विहीर खोलीकरणांतर्गत रामोशीवाडी ग्रामपंचायतीमध्ये एक काम मंजूर होतं. तेही काम आता प्रगतीत आहे. आणि प्रशासन टंचाईच्या अनुषंगाने सतर्क आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण भासू नये म्हणून प्रशासन सज्ज आहे आणि सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आणि आवश्यक ते योजना तात्काळ राबवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या अनुषंगाने आता टंचाईच्या अनुषंगाने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्या ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक असतील, आपले मान्य सरपंच असतील यांनाही याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत. आणि त्याच्या अनुषंगाने जे आपल्याकडे प्रस्ताव प्राप्त होते त्याच्यावरती तात्काळ कारवाई करून पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. साधारणतः किती लोकसंख्येला किती पाणी पुरवठा केला जातो? आता टंचाईच्या आराखड्या ह्या परिस्थितीमध्ये आपण प्रति माणसी 20 लिटर पाणी मनुष्याकरता लोकसंख्येप्रमाणे प्रति माणसी 20 लिटर पाणी आणि तसेच गावामध्ये जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येमध्ये वाढीव 20% लोकसंख्या गृहीत धरून त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्या अनुषंगाने लिटर क्षमता मंजूर करण्यात येते. आणि जनावरांना प्रति लिटर 40 लिटर प्रमाणे असं पाणी आपण त्यांना उपलब्ध करून देतो. सध्या जनावरांच्या चाऱ्याचा पण प्रश्न निर्माण होतोय. त्याबाबत काय उपाययोजना आपल्याकडून आखल्या जाणार आहेत का? त्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत बियाणे असतील किंवा त्या अनुषंगाने ज्या काही योजना असतील त्या आपल्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येत आहेत. सध्या अनिलमुळे सक्रिय झाल्यामुळे मान्सून पाऊस लांबल्यामुळे तालुक्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाची माध्यमातून टँकर सुरू करण्यात आले आहे. तसेच नवीन बोरवेल विहिरी खोलीकरण, विहीर अधिग्रहण यासारख्या योजना राबवण्यात येत आहेत. ज्या गावामध्ये टंचाईग्रस्त परिस्थिती आहे अशा ग्रामपंचायतीने पंचायत समिती संपर्क साधून आपण सर्वजण मिळून या नैसर्गिक मात करूया. धन्यवाद.